नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून हेक्टरी मदत आहे ती एनडीआरएफच्या नियमानुसार ही 2 हेक्टरपर्यंत मदत होती. त्याच्यामध्ये प्लस 1 हेक्टरची मर्यादा राज्य शासनाकडून वाढवण्यात आली. परंतु सध्या जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान असो, रब्बी बियाणाची पेरणीसाठीचं अनुदान असो, हे 2 हेक्टरपर्यंतच पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतंय, की आता राज्य शासनाकडून जी मदत 3 हेक्टरपर्यंत जाहीर करण्यात आली, तर 2 हेक्टरचेच पैसे का पडतायत? ह्या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने जेव्हा जुलै जून, जुलै, ऑगस्टमध्ये थोडक्या प्रमाणात पाऊस पडलेला होता. परंतु तो पाऊस पडल्यानंतर राज्य शासनानं फक्त 22 ते 2250 कोटी रुपये शेतकऱ्यांना निधी जाहीर करण्यात आला होता. आणि तोही निधी फक्त ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, त्याच ठिकाणीसाठीच मंजूर केला होता ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या निधी म्हणून. कारण ऑगस्टमध्ये जास्त पाऊस झाला होता आणि पिकांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. हे पहिल्या टप्प्यामध्ये. परत दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाची गती वाढल्यानंतर परत राज्य शासनाने 31,000 कोटी रुपये वाढीव केले. परंतु सुरुवातीला जे 2200 कोटी रुपये राज्य शासनाकडून जाहीर करण्यात होते, ते फक्त ऑगस्ट महिन्यासाठी मर्यादित होते. आणि ऑगस्टच्या महिन्याचं जेवढं नुकसान झालंय, तेवढ्यासाठीच 2200 कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि तो निर्णय हा फक्त 2 हेक्टरच्या मर्यादित होता. त्यामुळे राज्य शासनाकडून मिळणारी रक्कम ही पहिल्या टप्प्यामध्ये जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, ती मदत फक्त ऑगस्ट महिन्यातील नुकसानासाठी होती आणि 2 हेक्टरची मर्यादा होती. परंतु ज्यावेळेस अतिवृष्टी जास्त झाली, ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर असो, ऑक्टोबर असो, दोन्ही महिन्यामध्ये पावसानं जास्त हाहाकार केल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अतिवृष्टीची नोंद झाली आणि त्यावेळेस राज्य शासनाकडून हेक्टरची मर्यादा वाढवण्यात आली. ज्याप्रमाणे 2 हेक्टरची मर्यादा राज्य शासनाकडून पैसे देण्याची होती, त्याच्यामध्ये 1 हेक्टरची मर्यादा राज्य शासनाकडून वाढवण्यात आली. त्यामुळे एनडीआरएफची मदत ही 2 हेक्टरची अगोदर राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. प्लस त्यामध्ये 10,000 जे आपल्याला रब्बी अनुदानासाठी देत आहेत, ती एनडीआरएफची मदत नाही, तर ती पेरणीसाठी अनुदान म्हणून कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे. परंतु आता सध्या जे पैसे पडत आहेत, ज्या शेतकऱ्यांना पडलेले आहेत, तर 2 हेक्टरपर्यंतच पडलेले आहेत. त्यामुळे 1 हेक्टरची मर्यादा कुठे गेली? हे पैसे कधी येणार? सर्व शेतकऱ्यांना कन्फ्यूज आहे. त्यामुळं राज्य शासनाच्या नियमानुसार जी 2 हेक्टरची रक्कम आहे शेतकरी मित्रांनो, ही एनडीआरएफच्या नियमानुसारचं मिळणारी रक्कम आहे. त्यामुळे एनडीआरएफची मदत ही 2 हेक्टरपर्यंतच आहे. ज्यावेळेस अतिवृष्टी जास्त झाल्यामुळं विरोधी पक्षाकडून असो, शेतकऱ्याचा असंतोष पाहता राज्य शासनाकडून परत 1 हेक्टरची मर्यादा राज्य शासनाकडून वाढवण्यात आली होती. त्यामुळं राज्य शासन या गोष्टीचा रोष घेऊ शकणार नव्हतं. यासाठी फक्त 1 हेक्टरची मर्यादा एनडीआरएफमधून त्यांनी वाढवलेली नाही. फक्त रब्बी अनुदान म्हणून 1 हेक्टरची मर्यादा त्याच्यामध्ये वाढवलेली आहे. त्यामुळे रब्बी अनुदानासाठी त्यांनी 1 हेक्टर वाढवलेली आहे, ती 3 हेक्टरपर्यंत पैसे मिळणार आहेत. त्यामुळं राज्य शासनाला पैसे द्यायचे होते. एनडीआरएफच्या नियमाचं उल्लंघनही करायचं नव्हतं. 2 हेक्टरची मर्यादा ती राहिली. प्लस 1 हेक्टरची मर्यादा ह्याच्यामध्ये वाढवण्यात आली. त्यामुळं आता जे अनुदान खूप शेतकऱ्यांना पडलेलं आहे, ते एनडीआरएफच्या नियमानुसार 16,000 पडलं असेल, कुणाला 17,000 पडलेलं असेल. ज्याचं नुकसान बाधित किती टक्केवारी आहे, त्याप्रमाणे एनडीआरएफच्या मदतीची कुणाला 15, 16, 17 असे पैसे खूप शेतकऱ्यांना पडलेले आहेत. आता त्यांना 1 हेक्टरचे अजून अनुदान येणार आहे. ते अनुदान कुठलं येणार आहे? ते 1 हेक्टरचं मर्यादित ज्या 1 हेक्टरची मर्यादा राज्य शासनाकडून वाढवण्यात आली होती, ती 1 हेक्टरची मर्यादा राज्य शासनाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. ते हेक्टर एक सेपरेट येणार. 3 हेक्टरपर्यंत एनडीआरएफची मदत, त्याच्यानंतर रब्बी अनुदानासाठी 10,000 हे 2 नियम राज्य शासनाकडून वाढवण्यात आले. त्यामुळं आता खूप शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरचे पैसे पडलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना उर्वरित 1 हेक्टरचे पैसे अजून पडणार आहेत एनडीआरएफच्या नियमानुसार. आणि प्लस 10,000 रुपये हे शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहेत. त्यामुळं जर तसं पाहिलं गेलं तर आता सध्या ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरचे पैसे पडलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उर्वरित 1 हेक्टरच्या रकमेचे एनडीआरएफच्या नियमानुसार आणि त्याच्यामध्ये प्लस रब्बीचं अनुदान 3 हेक्टरच्या मर्यादेत. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले आहेत, त्यांना उर्वरित रब्बीचं अनुदान 3 हेक्टरपर्यंत प्लस 1 हेक्टरचे उर्वरित पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत. त्यामुळं आता ज्या शेतकऱ्यांना एनडीआरएफची 2 हेक्टरची रक्कम पडलेली आहे, त्यांना 1 हेक्टरचे अनुदान अजून प्लसमध्ये येईल. प्लस ज्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान आलेलं नसेल, त्याही शेतकऱ्यांना रब्बी अनुदान येणार आहे. आता रब्बी अनुदान ही 2 हेक्टरमध्ये खूप शेतकऱ्यांना पडले, त्याही शेतकऱ्यांना 1 हेक्टरचं रब्बी अनुदान नंतरच्या टप्प्यामध्ये येणार आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैसे पडले त्यांनी कन्फ्यूज न होता राज्य शासनाकडून पैशाला उशीर होतो हे स्पष्ट दिसत आहे. राज्य शासन पैसे टप्प्याटप्प्यानं जशी येतील तशी ते पैसे देण्याचा प्रकार सध्या चालू आहे. त्यामुळे 4 दिवस इकडं ना तिकडं होणार आहेत. पुढील 8 ते 10 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत. आता राहिला विषय कुठला, की ज्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान आता 1 रुपयाही ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे कधी येणार, खूप शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून NDRFच्या नियमाचं उल्लंघन न करता 2 ते 3 हेक्टरमध्ये राज्य शासनाकडून पैसे देण्याची मर्यादा झालेली आहे. खूप जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना 1 रुपयाही आलेला नाही, अतिवृष्टीचं अनुदान असो प्लस रब्बीचं अनुदान असो, हे दोन्ही पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत. फक्त तुम्ही थोडं धीर धरा. पुढील 8 ते 10 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत. फक्त टप्प्याटप्प्यानं राज्य शासनाकडून निधी पोचत असल्यामुळं टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडत आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण सांगण्याचा प्रयत्न इतकाच करा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे 2 हेक्टरचं अनुदान पडलेलं आहे त्यांना 1 हेक्टरचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पडतील. प्लस ज्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान 2 हेक्टरचं पडलेलं आहे त्याही शेतकऱ्यांना 1 हेक्टरचे पैसे वाढीव मिळतील. प्लस आता ज्या शेतकऱ्यांना 1 रुपयाही अनुदान मिळालेलं नाही अशाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान प्लस अतिवृष्टीचं अनुदानही त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. आता ह्याच्यामध्ये झाले कसं, खूप शेतकऱ्यांना पैसे भरपूर येत आहेत तर खूप शेतकऱ्यांना पैसे कमी येत आहेत. तर पैसे कमी कुण्या शेतकऱ्याला येत आहेत, ज्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र कमी दाखविलेलं आहे त्या शेतकऱ्यांना NDRFच्या नियमानुसारची मदत ही कमी चाललेली आहे. त्याचप्रमाणे रब्बी अनुदानही त्यांना कमीच मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र 100% आहे अशा शेतकऱ्यांना 8,500च शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेत. तर ज्या शेतकऱ्यांना 100% नुकसान झालेलं आहे असेही रब्बी अनुदानाचे 10,000 त्याच्या खात्यामध्ये पडलेले आहेत. आता सध्या 2 हेक्टरच्या मर्यादित रब्बीचे 10-20,000 रुपये पडलेत. परंतु ज्याचं बाधित क्षेत्र कमी दाखवलेलं आहे, म्हणजे तुमचं जर 1 हेक्टर क्षेत्र असेल 100 गुंठे, 100 गुंठ्यामधून तुमचं तलाठ्याने पंचनामा करताना जर 70 ते 80% जर नुकसान भरपाई जर लावली असली असेल, म्हणजे नुकसान 70% जर लावलेलं असेल, तर उर्वरित 8,500तून -30% करणार प्लस रब्बी अनुदानातून -30% करणार, म्हणजे 7,000 रुपये. रब्बीचं अनुदान 7,000 रुपये पडणार आणि त्या 8,500मधून हे 3,000 वजा करणार. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र जास्त आहे त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान हे जास्तच येणार 8,500पर्यंत आणि ज्याचं बाधित क्षेत्र जास्त आहे त्यांनाही रब्बी अनुदान हे 10,500पर्यंतच मिळणार. त्यामुळं 100% बाधित तुम्ही असाल तर रब्बीचं अनुदान 10,000 पडणार हेक्टरी. 100% बाधित तुम्ही असाल तर अतिवृष्टीचं अनुदान 8,500 ते 8,500 तुमच्या खात्यामध्ये पडणार. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना उर्वरित 2 हेक्टरचे पैसे पडलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना लवकरात लवकर पुढील 8 ते 10 दिवसामध्ये पैसे पडून जातील. रब्बीचं अनुदान ज्यांना 2 हेक्टरचं पडलं आहे त्यांचं 1 हेक्टरपेक्षा जास्त, अजून 3 हेक्टरपेक्षा जर जास्त क्षेत्र असेल त्याचेही पैसे लवकरात लवकर पुढील 8 ते 10 दिवसामध्ये येणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना 1ही रुपया आलेला नसेल त्यांनी तात्काळ तलाठी साहेबांना कॉल करा की आमचे पैसे अजून का आलेले नाहीत, इतर जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालं आहे, वाटप संपत आलं आहे, तरीही आम्हाला 1 रुपया हे का आलं नाही. तर हे कोणत्या शेतकऱ्यांनी करायचं आहे, ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीची नोंद झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा झाला आहे अशा शेतकऱ्यांनी तुम्ही डायरेक्ट तलाठी साहेबांना कॉल करून आपलं अनुदान का पडलं नाही याची चौकशी करू शकता. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीच्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.